आता पाहूया आताच्या घडीच्या टॉप 9 महत्त्वाच्या बातम्या। पाणी टंचाई असलेल्या वाड्यावस्त्यांना पाण्याचे टँकर्स आणि जनावरांसाठी चारा छावण्या सुरू करा, नाना पटोलेंची मागणी। मराठवाड्याला 8 जिल्ह्यात 1837 टँकरने पाणी पुरवठा। मराठवाडा विभागाच्या पाणी चारा टंचाई बैठकीत मुख्यमंत्र्यांची माहिती। आणखी टँकर लागले तर 3 दिवसांच्या आत उपलब्ध करून देण्याचे निर्देश। निर्यात बंदी उठवल्यानंतर 40 गावात कांद्याच्या दरामध्ये घसरण सुरूच। कांद्याचे दर प्रति क्विंटल मागे 100 ते 150 रुपयांनी कोसळले। जळगावच्या रामदेववाडीमधील हिट अँड रन प्रकरणातील दोन्ही आरोपींना आज मुंबईतून अटक। TV9च्या बातमीनंतर आरोपी अर्णव कौल आणि अखिलेश पवारला पोलिसांनी घेतलं ताब्यात। राज्यातील 6 जिल्ह्यांमध्ये पुढील 4 दिवस उष्णतेची लाट। पुणे, धुळे, नंदुरबार, जळगाव, नाशिक आणि नगरमध्ये तीव्र उष्णतेच्या लाटेची शक्यता। आचारसंहिता शिथिल करा, दुष्काळावर उपाययोजना करायच्या आहेत। राज्य सरकारची राज्य निवडणूक आयोगाला विनंती। राज्य सरकारची विनंती निवडणूक आयोग मान्य करण्याची शक्यता। किल्ले रायगडवर आज आणि उद्या पायरी मार्ग बंद। शिवराज्याभिषेक दिनाच्या पार्श्वभूमीवर प्रशासनाचा निर्णय। पायरी मार्गावरील छोट्या मोठ्या दरडी हटवण्यात येणार। 11वी प्रवेशासाठी उद्यापासून ऑनलाईन प्रक्रिया सुरू। 11वीच्या प्रवेशाच्या वेबसाईटवर जाऊन विद्यार्थ्यांना अर्जाचा भाग 1 भरता येणार। कोल्हापूरच्या करवीरचे काँग्रेस आमदार PN पाटील यांचं उपचारादरम्यान निधन। गांधी घराण्याच्या जवळचे म्हणून PN पाटलांची ओळख। बाथरूममध्ये पडल्यानंतर डोक्याला मार बसला होता।